अनिकेत चौधरी आणि अनिकेत चौधरीला पारितोषिक आलंय जनिता चौधरी यांच्या माध्यमातून। तर चला जाऊया मॅचच्या दिशेनं। दोन पंच देखील मैदानाच्या आतमध्ये जातील। खूप चांगलं त्या ठिकाणी योगदान पंचांचं देखील या स्पर्धेसाठी राहिलंय। सँडी पालकर सर असतील, सुधीर पाटील सर असतील, यांचं खूप चांगलं योगदान तुम्हाला निश्चितपणे पाहायला मिळतं। एक चांगली स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली गेली आहे, जिथे जनमान मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय, ज्याच्यामध्ये महत्त्वाचं योगदान त्या ठिकाणी आमच्या आयोजकांचं राहिलंय, ज्याच्यामध्ये मिथुन सिनारे असतील, रोशन करमेलकर असतील, सुदर्शन चौधरी, जय चौधरी असतील, त्यानंतर प्रल्हाद सिनारे, ऋषिकेश चौधरी, किरण चौधरी आणि निश्चितपणे आपण जयेश चौधरी यांचं खूप चांगलं त्या ठिकाणी योगदान, खूप चांगली मेहनत या स्पर्धेसाठी राहिली आहे आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडत असताना आपण पाहतोय। आणि या स्पर्धेचा जर विचार केला, आजची चौथी रात्र आहे आणि चौथ्या रात्रीमधला ए प्लॉट्सचा हा त्या ठिकाणी शेवटचा सामना पहिल्या राऊंडचा तुम्हाला पाहायला मिळेल, जिथे एकीकडे आपल्याला पाहायला मिळेल यंगस्टर जनमान वाजे आणि त्यांना फाईट करणारा उसरली, या दोन टीम मध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल। प्रथम फलंदाजी करायचे वाजे टीमला, दोन धडाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील, आकाश आणि अजय, आकाश फगत आणि अजय फगत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। 5 षटकांचा सामना, 5 षटकामध्ये इथे 5 गोलंदाज, तर निश्चितपणे प्रदीप पाटील आणि देवा पाटील वाजे यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी वाजे संघाच्या फलंदाजांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि जर षटकार हॅट्रिक मारली तर 10,000 रुपयाचं त्या ठिकाणी कॅश प्राइज असणार आहे देवा पाटील आणि प्रदीप पाटील या दोन मान्यवरांच्या माध्यमातून। तर चांगली सुवर्ण संधी असेल। अजय भगत आणि आकाश भगत जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते। गोलंदाजी ट्रॅक वरती पंकज दळवे, संघाचा सरसेनापती संगनायक, पहिलाच बॉल परफेक्टली इंटू द ब्लॉक ऑल, जस्ट सिंगल देअर, एकच धाव, एका धावेने श्री गणेश झालाय। यंगस्टर जनमान वाजे संघाचा 1 धाव आकाशला मिळते, 1 धाव ऍड होतीये वाजे संघाच्या खात्यामध्ये। या एका धावेनं सुरुवात झाली इनिंगला। इथून मात्र आपण पाहतोय पंकज दळवी स्वतःवरती जबाबदारी घेतली पहिल्या मॅन्ट्री पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि इथून मात्र पहिल्या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, कुठपर्यंत रोखलं जाईल हे देखील पाहायचंय। चांगली स्पर्धा त्या ठिकाणी आपण पाहतोय, चांगलं त्या ठिकाणी आयोजन आमच्या आयोजकांच्या माध्यमातून, खूप चांगलं त्या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करत असताना खूप सारी मेहनत आमच्या आयोजकांची तुम्हाला पाहायला मिळते आणि ती स्पर्धा निश्चितपणे यशस्वीपणे त्या ठिकाणी पार पाडत असताना आपण पाहतोय। ओहो, काय गोलंदाजी होते, परफेक्ट चेंडू त्या ठिकाणी ब्लॉक हॉल मध्ये फेकलाय। पहिला बॉल देखील आपण ब्लॉक हॉल मध्ये, दुसरा चेंडू देखील ब्लॉक हॉल मध्ये फेकलाय आणि त्या चेंडूला मात्र सन्मान दिला अजयनं आणि इथे मात्र डिफेन्सिव्ह अप्रोच तुम्हाला पाहायला मिळाला। कुठल्याही प्रकारची धाव इथे मात्र नाहीये आणि एक डॉट बॉलची सांगता। पुन्हा एकदा गोलंदाज पंकज दळवी, यावेळेसचा बॉल अजय भगत साठी, चेंडू चाललाय गॅप मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतायत, मात्र इथे चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे, येतोय हा चौकार। निश्चितपणे आपण पाहतोय सूर्या ग्रुप वाजे यांच्याकडनं अजय भगत साठी आणि निश्चितपणे संपूर्ण टीम साठी शुभेच्छा आल्यात। खूप चांगले त्या ठिकाणी सपोर्ट प्रत्येक टीम साठी राहिलंय। यावेळेस पाहायचं झेल होती, मात्र त्या ठिकाणी झेल ड्रॉप होती। 1 धाव मिळाली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय अजय कडनं, 2 धावेसाठी त्या ठिकाणी कॉल दिला आणि लगेच त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट झाल्या। या 2 धावेच्या मदतीने संघ पुढे सरकतोय, संघाची टोटल धाव पोहोचली 7 या धावसंख्येवरती। प्रत्येक षटकारासाठी इथे कॅश प्राइज देखील लागलाय। अजय आणि आकाश यांना निश्चितपणे 500 रुपयाचं कॅश प्राइज प्रत्येक षटकारासाठी आहे। तसेच जिथे देवा पाटील आणि प्रदीप पाटील यांच्या माध्यमातून हे पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळेल आणि षटकार हॅट्रिक साठी तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। गोलंदाज पंकज, चांगली गोलंदाजी, यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, खूप वेगवान चेंडू त्या ठिकाणी सफर केला आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो डॉट बॉल। खूप चांगली गोलंदाजी, पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करणं इतकं सोपं नसतं, मात्र पंकजनं त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी केली। स्वतः संघनायक आहे आणि संघनायकाचं उत्तरदायित्व निश्चितपणे या मॅच मध्ये दाखवत असताना चांगली गोलंदाजी।
पुन्हा एकदा सज्ज झालाय राईट आर्म राऊंड द विकेट ना समोर अजय. ओहो काय गोलंदाजी. 5 चेंडू आपण पाहिले, त्या 5 चेंडू मध्ये 3 चेंडू आपण पाहिले तर ब्लॉकआउट मध्ये फेकले. अतिशय चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते आणि या ओव्हर मध्ये आल्यात धावा फक्त 7. चांगली त्या ठिकाणी स्पर्धा आणि त्या स्पर्धेसाठी खूप सारे त्या ठिकाणी योगदान आपण पाहतोय. हंसिका डीजेच्या माध्यमातून देखील निश्चितपणे सेवा आम्हाला प्रोव्हाइड केली जाते. खूप चांगली त्या ठिकाणी डीजे साऊंड आपल्याला तुम्हाला पाहायला मिळेल. आणि निश्चितपणे जर विचार केला WTCच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह त्या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून कव्हर केली जाते. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये जर विचार केला तर सागर मांडवकर सर त्या ठिकाणी समालोचनाच्या भूमिकेमध्ये निश्चित तुम्हाला पाहायला मिळतील. त्यांचं देखील खूप महत्त्वाचं योगदान या स्पर्धेसाठी राहिलं आहे. खूप चांगली त्या ठिकाणी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये निश्चितपणे मान्यवरांचं देखील खूप मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी राहिले. खूप सारे प्रेक्षक वर्ग देखील या स्पर्धेमध्ये पाहतो. त्या प्रेक्षक वर्गाचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये जिथे धावफलकावरती धावा लागल्यात फक्त 7. सावध त्या ठिकाणी सुरुवात, शांत स्वरूपाची सुरुवात त्या ठिकाणी वाजे संघाची आपण पाहतोय. नवीन गोलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा समीर लबडे. समीर लबडे एक अतिशय चांगला गोलंदाज आहे आणि इथून मात्र समीर लबडेवरती दुसऱ्या षटकाची या ठिकाणी दिलेली आहे. तर आपण पाहतोय यावेळेस अजय भगत याच्याकडे 3 षटकारांसाठी चायनीज सेंटर वाजे यांच्या माध्यमातून तब्बल 1500 रुपये सूर्या ग्रुप कडनं तब्बल 1500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे अजय भगत साठी. यावेळेस पहिलाच बॉल आपण पाहतोय इथे मात्र डॉट बॉल. खूप चांगलं त्या ठिकाणी चेंडू डिलिव्हर्ड केला. गोलंदाज समीर लबडेला आपण पाहतो दुसऱ्या मॅन्ट्री पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करतो, जिथे 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक क्षेत्ररक्षक जो आपण लॉंग ऑफ कडे पाहतो, एक लॉंग ऑन आहे आणि एक मिड विकेट कडे एक क्षेत्ररक्षक आहे. अशी क्षेत्ररक्षणाची 38 सर्कलच्या बाहेरची विरचना तुम्हाला पाहायला मिळते. समीर लबडे पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस थोडंसं फॉल थ्रू मध्ये अडथळा निर्माण होतोय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती जाईल आणि इथून मात्र अजय आणि आकाश वरती थोडंसं दडपण निश्चितपणे असेल. पहिल्या 7 बॉलचा खेळ इथे संपला आणि फक्त 7 धावा इथे धावफलकावरती आपण पाहतोय. अजय आणि आकाश त्यांच्यामध्ये क्षमता आहे मोठे फटकेबाजी करण्याची आणि त्यांच्यावरती पूर्णतः जबाबदारी असते या टीमची. विठ्ठल पाटील सरांचा हा संघ आपण पाहतोय. खूप चांगलं त्या ठिकाणी खेळ निश्चितपणे आपण अनेक स्पर्धामध्ये पाहतोय. विठ्ठल पाटील सरांचं त्या ठिकाणी गोलंदाजी देखील तितकीच चांगल्या पद्धतीने आपण त्यांना पाहिले गोलंदाजी करत असताना. मात्र पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करायची आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना थोडीशी दमछाक झाली फलंदाजांची आणि इथून आपण पाहतोय आणखीन एक डॉट बॉल. ओहो आकाशसाठी हा चेंडू होता, पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय. परिणामतः बॅक टू बॅक 3 डॉट बॉल. कमालीचं षटक या दुसऱ्या षटकामध्ये समीर लबडेकडनं आपण पाहतोय. अतिशय चांगली गोलंदाजी समीर लबडेची आपल्याला पाहायला मिळते आणि इथून मात्र रोखून ठेवलंय, बांधून ठेवलंय फलंदाजी करणाऱ्या यंगस्टार जवान वाजे टीमला. आकाश बॅक टू बॅक 3 डॉट बॉल खेळलाय. आकाशकडे क्षमता आहे मोठे फटकेबाजी करण्याची, मात्र या मॅच मध्ये थोडासा अडखळत खेळतोय आणि इथून मात्र धावफलक स्थिर आहे. यावेळेस चपलून खेळण्याचा प्रयत्न केलाय. पाहिजे 1 धाव त्या ठिकाणी मिळते. एका धावेने संघ पुढे सरकतो. लेग बायच्या स्वरूपामध्ये पंच इशारा करतात. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव येते आणि या एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकलाय. संघाची टोटल धाव पोहोचली 8 या धावसंख्येवरती. दुसरं षटक प्रगती पदावरती आहे आणि या दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना मात्र धावफलक शांत पद्धतीनं पुढे जाताना तुम्हाला पाहायला मिळतोय. मोठी फटकेबाजी होणं गरजेचं आहे, मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे, कारण इथून जर मोठे स्ट्रोक आले नाही तर एक सन्मानजनक स्कोर जो उभा करायचा आहे तो उभा होणार नाही आणि इथून मात्र थोडेसे अडथळे निर्माण होतील. बॉडीवरती त्या ठिकाणी चेंडू अडललाय आणि इथून मात्र आपण पाहतोय पंचांकडे लावली अपील केली, मात्र पंचांनी ते अपील फेटाळले आणि इथून मात्र आपण पाहतोय 1 डॉट बॉलची सांगता. काय कमालीचं षटक या ओव्हर मध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. समीर लबडे आतापर्यंत फेकलेले 5 बॉल आणि त्या 5 बॉल मध्ये एकच धाव, 4 डॉट बॉल फेकलेत. कमालीची ओव्हर यावेळेस पाहायला मिळते समीर लबडेकडनं. पुन्हा एकदा समीर लबडे लास्ट बॉल. यावेळेस मात्र चपलून खेळण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्या धावेसाठी प्रयत्न होता. पाहायचे त्या ठिकाणी पंच या ठिकाणी रेफर करतील थर्ड अंपायर साठी.
इथे चेक केलं जाईल रन आउट आहे किंवा नाही. निश्चितपणे पहिल्या चला, धावेचा हा हॅलो. प्रयत्न होता. फिल्डिंग सेट करा. क्षेत्ररक्षकांनी एकत्र येऊ नका. तर आरुष चायनीजचे ओनर्स दीपेशजी खारुटकर यांना विनंती करतो का आपण अतिथी कक्षामध्ये यायचे. क्षेत्ररक्षकांना विनंती आहे, जेव्हा डिसिजन पेंडिंग असतो तुम्हाला एकत्र येण्याची काही गरज नाही, कारण इथून आपल्याला वेळ वाचवायचा, तर थोडा कोऑपरेट करा. तर चला त्या ठिकाणी आपण पाहतोय दुसरं षटक या ठिकाणी संपतंय. शेवटचा हा बॉल वरती रनआउटची त्या ठिकाणी संधी क्रिएट झाली आहे, मात्र पाहायचं डिसिजन पेंडिंग आहे. यस, अंपायर सिग्नल आउट. आणि इथे मात्र परतावं लागेल फलंदाज आकाशला. पहिला हादरा फलंदाजी करणाऱ्या बाजी टीमला. अजय भगत साठी लगातार 3 सिक्स जर लगावल्या तर श्रीशा चायनीज सेंटर आणि त्याचबरोबर सूर्या ग्रुप वाजे यांच्याकडनं 1500 रुपयाचं त्या ठिकाणी कॅश प्राइज असणार आहे. विघ्नेश पाटील सूर्या ग्रुप वाज त्याचबरोबर श्रीशा चायनीज सेंटरचे मालक यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी 1500 रुपयाचं त्या ठिकाणी कॅश प्राइज असणार आहे आकाश भगतला बॅक टू बॅक 3 षटकारासाठी. तर दुसरं षटक संपलं. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा फक्त आपण पाहतोय 8. काय कमालीचं ओव्हर त्या ठिकाणी पाहायला मिळाली. फक्त 1 धाव खर्च केली समीर लबडे या गोलंदाजानं. नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती नितीन काठावले. फर्स्ट बॉल अजय साठी हा चेंडू होता. कार्पेटच्या आधारे चेंडू चालला मिड विकेट कडे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, फक्त सिंगल मिळेल. सिंगलनं चेंडू निश्चितपणे या ठिकाणी अडवला गेला आणि इथे सिंगलच धाव मिळते. या सिंगलनं संघ पुढे सरकताना संघाची टोटल जाऊन पोहोचली 9 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज इन ॲट 3 वरती अजय फगारे आलाय आणि अजय फगारे निश्चितपणे कशा पद्धतीने आपल्या इनिंगला बिल्ड करेल. थोडस अडचणीमध्ये वाढ झाली, मात्र त्या अडचणीवरती मात करून पुढे जावं लागेल. फुलटॉस बॉल होता, गॅप मध्ये ढकललाय. पाहायचं क्षेत्ररक्षक पोहोचेल का. जिथपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिथपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. चांगलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रवीण वार्देकडनं आपल्याला पाहायला मिळालं आणि इथून मात्र 2 धावा मिळतील वाजे टीमला. या 2 धावेनं संघ पुढे सरकलाय. संघाची टोटल जाऊन पोहोचली 11 या धावसंख्येवरती. अडचणीवरती मात करून मात्र पुढे जाणे गरजेचं असणार आहे. 2 फलंदाज अजय फगारे आणि अजय भगत या 2 फलंदाजामध्ये ती निश्चितपणे क्षमता आणि ती क्षमता मात्र या मॅच मध्ये दाखवावी लागेल वाजे टीमसाठी. यावेळेस मात्र पाहायचं इथे मात्र आपण पाहतो आणि किनेक फलंदाज बाद होतोय. क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये अजय फगारेला देखील परतावं लागेल. धक्का क्रमांक 2 वाजे टीमला. इथे मात्र चांगली गोलंदाजी संपूर्ण या इनिंग मध्ये जर पाहिलं पहिल्या षटकामध्ये जबाबदारीनं गोलंदाजी केली. पंकज दळवीनं फक्त 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये समीरनं देखील तितकीच चांगली गोलंदाजी केली, 1 धाव त्यानं खर्च केली. त्यानंतर या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय आतापर्यंत चांगली गोलंदाजी नितीन काठावलेकडनं देखील पाहायला मिळते. 1 सफलता त्याला देखील मिळाली आहे आणि इथून मात्र आपण पाहतोय नेक्स्ट मॅच असेल सेकंड राऊंडचे त्या ठिकाणी मॅच आपण पाहणार आहोत, जिथे चेरोबा 11 दुंद्रे आणि श्रीधर 11 शिवनसाई दोन्ही संघाच्या संघनायकांना हा पहिला कॉल आहे. आपण लगेचच नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा. चेरोबा 11 दुंद्रे आणि श्रीधर 11 शिवनसाई अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना लगेचच संपर्क साधा. तर इथून मात्र पाहायचं किरण भगत जसा मैदानामध्ये आला तसा मात्र पहिल्याच बॉल वरती हा ठोकलाय षटकार. आणि प्रदीप पाटील यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि निश्चितपणे 500 रुपये जमा झालेत. किरण भगत साठी आणखीन एक तडाखा, आणखीन एक चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे, येईल दर्जेदार हा दुसरा षटकार.
जे तर देवाभाई पाटील वाजे आणि तर चला विनंती करतोय आपण एकत्र यायचं नाही, लगेच फील्ड सेट करायचे विनंती करतोय उसरली संघ. हॅलो, आयोजकांकडून सूचना आहेत, फक्त तुम्ही ड्रिंक्स ब्रेकच्या वेळीच एकत्र या, बाकी येऊ नका, कारण 2 तास सुरुवातीला वाया गेलेत. याचं कारण आहे ते खेळाडू आणि टीम्स, यात आयोजकांचा काही दोष नाही. म्हणून इथून वेळ वाचवण्यासाठी आम्ही तुम्हाला प्रेमाची विनंती करतो का प्लीज एकत्र येऊ नका. मीटिंग असेल मॅचच्या अगोदर घ्या आणि ड्रिंक्स ब्रेक मध्ये आम्ही तो वेळ देणार आहोत. धन्यवाद. तर निश्चितपणे आपण पाहतोय, चला लगेच त्या ठिकाणी सामना सुरू करायचा. निश्चितपणे ड्रिंक ब्रेक देखील नसणार आहे, जर पाण्याची आवश्यकता असेल तरच आपण मागणी करायची आहे, लगेच त्या ठिकाणी पाणी पुरवला जाईल. मात्र ड्रिंक्स ब्रेक्स देखील नसणार आहे, इथे या ठिकाणी पंचांचा कडक इशारा आलाय. तर चला लगेच मॅच आपण सुरू करूया. तर किरण भगत साठी देखील इथे कॅश प्राइज आलाय. इथे श्रीशा चायनीज सेंटरचे मालक विघ्नेश पाटील तसेच सूर्या ग्रुप वाजे यांच्याकडनं किरण भगत साठी देखील हे प्राइज असेल 1500 रुपयाचं कॅश प्राइज 3 षटकारांसाठी. उद्या मेगा फायनलचा दिवस आहे. हॅट्रिकचं पारितोषिक पुकारलं जाणार नाही असं आयोजकांकडून आम्हाला सक्त वॉर्निंग आले. सिंगल किंवा डबल लावा. हॅट्रिकचं पारितोषिक आम्ही आयोजकांकडून घेणार नाहीयेत. आणि बक्षिसांची घोषणा एकदाच केली जाईल इनिंग मध्ये, हे तुम्हाला सूचना केली तर चला बॅटर जाते. जायचं मैदानामध्ये लगेच, उशीर करू नका, लगेचच मैदानामध्ये जायचं. नवीन बॅटर लगेच तयार राहायचं, उशीर करू नका मित्रांनो. अजूनही आपल्याला 2 सामने इथून कव्हर करायचेत. तर निश्चितपणे कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा झाले. किरण भगत साठी जिथे देवाभाई पाटील आणि त्याचबरोबर प्रदीप पाटील वाजे यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 2 षटकार तिथे लगावल्यात किरण, त्याच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज निश्चितपणे त्या ठिकाणी जमा झालंय. आणि ऍडव्हान्स मध्ये देखील आमच्याकडे कॅश प्राइज झालाय. तर निश्चितपणे जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय चेतन पाटील. 2 आक्रमक खेळाडू, 2 अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये वाजे टीम साठी. परेश निंबाळकर यावेळेस पहिल्याच बॉल वरती लॉप केलाय चेंडूला, चेंडू जाईल पॅरलल स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पलीकडे, पाहायचे पंचांचा इशारा. इट इज 6 रन्स. पुढच्या सामन्याचा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे आणि मी दोन्ही संघांना विनंती करेन, दुंद्रे आणि शिवनसई, दोन्ही कॅप्टन या लगेच. यस, रेडी आहेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल आणि सामना 4 षटकांचा असेल. धन्यवाद. तर जाऊया पुन्हा एकदा. परेश निंबाळकर यावेळेस स्लोवर पद्धतीचा चेंडू होता, मात्र एज घेऊन चेंडू जातोय शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रातून सीमा पार. आणखीन एक दर्जेदार चौक. टीमला सावरलंय. चेतन आणि किरण ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये 33 रन्स ऑन बोर्ड. 3 फलंदाज माघारी परतल्यानंतर 33 धावा आतापर्यंत ऑन बोर्ड तुम्हाला पाहायला मिळतील. 4थं षटक यावेळेस देखील सफल झाले, बॉडीला बॅलन्स केलं आणि स्क्वेअर लेग क्षेत्रातून आणखीन एक दर्जेदार हिट. पुन्हा एकदा जाईल सीमा पार. षटकार तर शांत झाली होती. आकाश आणि अजयनं थोडीशी त्या ठिकाणी खराब जरूर झाली, मात्र त्यानंतर मिडल ऑर्डर मध्ये आपल्या टीमला सावरण्याचं काम चेतन पाटील आणि किरण पाटील करतोय, किरण भगत करतोय. इथून मात्र पाहायचंय टोटल धावा पाहतो आपण 39 धावा धावपलकावरती. सुंदर फलंदाजी. पुन्हा एकदा उडवलाय, पाहायचंय लॉंग ऑफ कडे, क्षेत्ररक्षक येतोय
यावेळेस मात्र मिसजज पाहायला मिळालं, झेल ड्रॉप होतीये आणि इथून मात्र संधी मिळेल फलंदाज चेतनला 2 धावा घेण्याची आणि या 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकेल. संघाची टोटल इथून जाऊन पोहोचेल 41, 41 धावा, जिथे चौथं षटक प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळतंय, जिथे परेश निंबाळकर वरती दिलेली ही जबाबदारी आणि त्या जबाबदारीचं त्या ठिकाणी निश्चितपणे चांगली गोलंदाजी करणं अपेक्षित होतं, मात्र त्याच्यावरती प्रतिहल्ला पाहायला मिळालाय चेतन पाटीलचा. 41 धावा गुणतालिकेवरती, राईट आर्म ओव्हर द विकेट न पुन्हा एकदा परेश. यावेळेस मात्र ब्लॉक हॉल मध्ये चेंडू फेकला होता, एज घेऊन चेंडू चाललाय, चांगलं क्षेत्ररक्षण बॅकवर्ड फाईन क्षेत्राकडे झालं आणि इथून मात्र मिळते सिंगलच्या मदतीने एंड ऑफ द फोर्थ ओव्हर. चौथं षटक इथे संपलं आणि चौथ्या षटकाच्या अखेरी जिथे प्रथम फलंदाजी करणारा वाजे संघ जाऊन पोहोचलाय 42 रन्स. तर विनंती करतोय, चला लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवायचे, एकत्र येऊ नका, आपल्याला विनंती करतोय. उसरली संघ एकत्र यायचं नाही, जो काय आपला गोलंदाज असेल तो आपण निवडा आणि लगेच त्या ठिकाणी सामना सुरू करायचा. एस डीजे बेचाळीस धावा गुणतालिकेवरती लागले गेलेत. शेवटचं षटक बाकी असेल, नवीन गोलंदाज त्या ठिकाणी येईल गोलंदाजी ट्रॅक वरती. प्रतीक काठावल्या, प्रतीक वरती जबाबदारी दिली स्लॉग ओव्हरची, जिथे आपण पाहतोय प्रवीण देखील या टीम मध्ये, मात्र प्रवीण वरती ती जबाबदारी नाहीये. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय प्रतीक वरती जबाबदारी दिली आहे, मात्र पाहायचे कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल, की इथून ज्या लय मध्ये फलंदाजी करतात किरण भगत आणि चेतन पाटील, त्याच लय मध्ये या षटकामध्ये देखील फलंदाजी केली जाईल आणि जे मोठं टार्गेट सेट करण्याचा उद्देश आहे त्या उद्देशापर्यंत पोहोचलं जाईल का हे देखील पाहायचंय. चेतन पाटील खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतो, ज्याच्या बॅट मधनं आपण 2 षटकार 1 चौकार पाहिल्या. वैयक्तिक जर विचार केला 19 धावेचे योगदान आतापर्यंत त्यांनी दिले आपल्या टीमसाठी. पहिलाच बॉल उडवलाय जरूर, मात्र हव्यामध्ये क्षेत्ररक्षक प्रवीण त्या ठिकाणी जज करतोय, मात्र मिस जज पाहायला मिळालं, झेल होती ड्रॉप आणि इथून मात्र एकेरीला केलं दुहेरीमध्ये कन्व्हर्ट. या 2 धावा मात्र मिळतात वाजे टीमला. या 2 धावेच्या मदतीने संघ पुढे सरकतात. संघाची टोटल जाऊन पोहोचले 44, 44 धावा गुणतालिकेवरती. इथे त्या ठिकाणी झेल घेणं गरजेचं होतं, कारण सेट फलंदाज चेतन पाटीलचा हा झेल होता. इथून मात्र किती महागडा पडेल हे देखील पाहायचंय, कारण अजून उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी असताना चेतन पाटील पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड वरती. प्रतीक काठावल्या बायकर बॅड आहे, मात्र इथून पाहायचंय कशा रीतीने गोलंदाजी करेल. प्रतीकचा हा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीयेत. सेफ लँडिंग पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी किरणनं कॉल दिलाय आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट देखील होताना आपण पाहतोय. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न किरणचा होता, मात्र चेतन त्या ठिकाणी स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि इथून आपण पाहतो या 2 धावेच्या मदतीने संघ पुढे सरकलाय. संघाची टोटल जाऊन पोहोचले 46, 46 धावा गुणतालिकेवरती. प्रतीक काठावले चांगली गोलंदाजी जरूर करतोय. 2 चेंडू आपण पाहिले, पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी झेल ड्रॉप झाला, त्यानंतर मात्र आपण पाहतोय आणखीन एक चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळतात. यावेळेस कार्पेटच्या आधारे चेंडू चाललाय सरळ, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये थ्रो करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट होणं गरजेचं होतं, मात्र इथे आपण पाहतोय 1 धाव कंप्लीट होते. या एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकलाय. 47 धावा गुणतालिकेवरती. शेवटचे 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि या 3 चेंडू मध्ये त्या ठिकाणी कशा रीतीने फलंदाजी होईल हे देखील पाहायचंय. 3 चेंडू मध्ये किरण भगत, ज्यानं आतापर्यंत खेळलेले 3 चेंडू पाहिले, त्या 3 चेंडू मध्ये 2 षटकार ठोकलेत आणि 12 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय किरण भगत. तो पुन्हा एकदा बऱ्याच कालावधीनंतर स्ट्रायकरिंगला पाहायला मिळतोय. किरण भगत ऑन स्ट्राईक, गोलंदाज प्रतीक. प्रतीकचा हा बॉल उडवलाय, चेंडू जातोय लॉंग ऑन कडे, क्षेत्ररक्षक तिथे आहे, चांगला झेल टिपला गेलाय आणि इथून मात्र हदरा क्रमांक 4 फलंदाज किरण बॅक टू द पेबल. संगीत आपण पाहिलं, गणरायाला पुन्हा एकदा त्या ठिकाणी वंदन करूया आणि या मॅचच्या दिशेनं जाऊया, जिथे शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज विघ्नेश पाटील, एक आक्रमक खेळाडू विघ्नेश पाटील स्ट्रायकर इनला.
शफलवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्रॉस बॅटरनं हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र प्रयत्न असफल ठरलाय आणि इथून मात्र डॉट बॉलची सांगता. चांगली षटक त्या ठिकाणी. या षटकामध्ये आतापर्यंत जर विचार केला फक्त 5 धावा खर्च केल्या, 5 चेंडू त्या ठिकाणी फेकले गेले, ज्याच्यामध्ये एक महत्वपूर्ण सफलता किरण भगतला बाद करण्यामध्ये यश आलंय प्रतीक काठवलेला. शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा प्रतीक राईट आर्म ओव्हर द विकेटनं. समोर विघ्नेश साठी फुल टॉस बॉल. पायचे गॅप मध्ये चेंडू चाललाय जरूर. इथून मात्र चेंडू जाईल एका टप्प्यानं सीमारेषा पलीकडे आणि या शेवटच्या बॉल वरती मोमेंटम शिफ्ट करणारा हा चेंडू जातोय सीमा पार चौकार आणि टॉस घे ना. तर टॉस त्या ठिकाणी केला जाईल. टॉस साठी कॉल आहे बघा. सूचनेकडे लक्ष द्या. जेव्हा आम्ही कॉल करतो तेव्हा कोणीच कॅप्टन येत नाही. उद्या असं होणार नाही. आयोजन कमिटी या गोष्टींकडे लक्ष द्या. टॉसला कॉल सिरियसली आज काही कॅप्टनना अजिबात घेतलं नाही. तर थोडा या गोष्टींकडे नेरेधुंद्री विभागाची नियमावली आम्ही काही स्पर्धेमध्ये फॉलो होतात, मात्र उद्या असं होणार नाही. इनिंग ब्रेक मध्ये ही वेळ यायलाच नाही पाहिजे. आणि आता एका संघाला कॉल केलाय, मात्र एक संघ अजूनही आला नाही. विनर विनर मॅच आणि टॉस साठी म्हणजे टॉसला अजूनही सिरियसली काही जण घेत नाही. मध्यरात्र असू शकतो. तर या टॉस आपण करणार आहोत. सन्माननीय आमचे पाहुणे या टॉस डिसिजन लगेच द्या. फिल्डिंग टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण आणि टॉस आपण करतोय. मी सन्माननीय गुरुनाथ चौधरी साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला टॉसचा कॉल 12वे खेळाडू बघा. यस टॉसचा कॉल आहे आणि यस टॉस विन शिवनसईनं टॉस जिंकला आणि त्यांनी निर्णय दिलाय बॅट फर्स्ट. चला मॅच कडे वळतोय. चला बॅट्समन लवकर या, फास्ट क्विकली या. तर अजय साठी कॅश प्राइज आहे. श्रीषा चायनीज सेंटर वाजे
यांच्या माध्यमातून अजयसाठी कॅश प्राइज, विघ्नेश पाटील यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज, सूर्य ग्रुप वाजे यांचे मिळून एकूण 5,000. मॅच ऑन होईल. 12:49 मध्यरात्रीनंतर अजूनही काही प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. विनिंग टार्गेट सेट केले शुभम आमच्या समितीत 52 करायचे. यस, मॅच ऑन. पहिला चेंडू ड्राईव्ह केला, सुरुवात जोरदार करायची होती आणि दूरवरून फिल्डिंग. बघा, पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे. सामना कमालीचा होईल. 52 करायचे. मागचा सामना कोण विसरेल. ज्या खानावला लक्ष होतं विजयासाठी, फक्त करायच्या होत्या 49 आणि त्या 49 धावेसाठी घाम गाळावा लागला. लक्ष उद्या मॅच कडे. सलामीची जोडी 52 करायचे. 52 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. नेक्स्ट बॉल. ओ, ड्राईव्ह करत असताना डीप कडे सिंगल साठी प्रयत्न नक्कीच होईल. गुड फिल्डिंग देर. धावफलक 1 पुढे सरकेल. बॅटिंग करत असताना एकूण धावा 3. 3 रन्स ऑन बोर्ड. 52 करायचे. सलामीची जोडी प्रतीक काटावले आणि मनोज पाटील. मनोज पाटील येईल स्ट्रायकर एंडला. 2 चेंडूचा सामना केला प्रतीकनं. तो वैयक्तिक 3 वर खेळतोय. कंपॅरिझन केली. 7 धावा पॉवर प्ले 1 मध्ये होता. ओ, क्रॉस बॅटेड. ताकदीचा प्रचंड वापर होता. ओ, सीमारेशी लगत काय प्रयत्न केलेत. तिथे क्षेत्ररक्षक होते अजय पगारे. सच गुड फिल्डिंग. संपूर्ण झोकून देणं याला म्हणतात क्रिकेट प्रति एफर्ट्स दाखवणं आणि ते दाखवून दिलं. गुड फिल्डिंग. असे चेंडू आले तर प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण होतो आणि काही अंशी का तो दबाव विजयासाठी सोपा होत जातो. तेच करावं लागेल. क्षेत्ररक्षणाची सजावट चांगली आहे. क्षेत्ररक्षणाची साथ आणि करू फलंदाजांवर मात. हो, खोला चेंडू टाकलाय. लाईन आणि लेंथ चांगली आहे. षटक हाताळत असताना अजय ऑलराऊंडर आहे. संघाचा प्रमुख खेळाडूंकडून संघाला खूप काही अपेक्षा असतात आणि त्याच अपेक्षेनं इथे आपण पाहतोय प्रयत्न होत असताना. तर नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम आपण रेडी राहा. कुठे दूरवर असाल तर आपण रेडी राहायचं. अजय भगत सज्ज होईल. ओ, लॉफ केलाय मिड ऑफ कडे. यस, गुड कॅच. फलंदाज होईल बाद. इथे दबाव निर्माण करताना अजय भगतची ही गोलंदाजी. गुड बॉलिंग. आज 11 जानेवारी आणि मध्यरात्रीनंतर आता रविवार सुरू झालाय आणि कुलदेवतांचा खंडोबाचा रविवार. आपण जरूर भाविक भक्तगण रविवारी काहीकांचा उपवास सुद्धा असतो. जेजुरीचे कुलदैवत म्हटलं तर रविवारचा खंडोबाचा दिवस. आणि हे गीत आपल्या डीजे ऑपरेटर कडून अजूनही शुभम कडाक्याची थंडी आणि बघा प्रेक्षक वर्ग मैदान सोडत नाहीये. किती प्रेम आहे आपल्या गावच्या खेळाडूंवर आणि त्यांचा आनंद घेत असताना. एकंदरीत 5 चेंडूचा सामना संपला. फर्स्ट ओव्हर. फिल्डिंग टीम नेक्स्ट मॅच सूचना असतील आपल्याला. रेडी राहायचं आपण. अजय भगत सज्ज होईल. लॉंग रनवे अजयचा. समीर लबले. समीरला आपण जरूर पाहत. ओ, आल्या आल्या उडवला. जसा आला त्याला ढोपटला. क्या बात आहे. जबरदस्त समीरच्या बॅट मधून षटकार. काय आता गरज नाहीये मला वाटतं जास्त मीटिंगची. कारण जर अशा शुभ मीटिंग सुरू राहिल्या ना 4 कधी वाजतील समजणार नाही.
म्हणून थोडा घाई करा. घाई का करा तर सुरुवातीला 2 तास वाया गेला. जर तो 2 तास वाचला असता तर आता स्पर्धा मे बी फिनिश झाली असती. उद्या असं होणार नाही. उद्या 4 ला शार्प सुरू करू आणि 1 पर्यंतचं आमचं टार्गेट असेल. उद्याकडून आयोजकांची काही मागे मीटिंग आहे. उद्याचे काही प्लॅनिंग्स होतात तिथे. संपूर्ण आमची मॅनेजमेंट यासाठी लक्ष देते. चला मॅच ऑन करा. तर एकूण धावा आहेत त्या 12. पूर्वार्ध पाहिलं बॅटिंग करत असताना प्रतीक 3 चेंडूचा सामना त्याने केला. मनोजनं 2 केला. समीर लबडे षटकाराने सुरुवात केली. आता गोलंदाज आलाय आकाश भगत. लक्ष विद्या मॅच कडे. 1:04 झालेत आणि मध्यरात्री नंतर अजूनही प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेत असताना ऑन साइडला लॉफ करतोय तिथे कोणी नाही. यस अंपायर इट इज 6 रन. तर श्रीशा चायनीज सेंटर वाजे विघ्नेश पाटील आणि सूर्या ग्रुप यांच्याकडून अजय भगतला 3 विकेट हॅट्रिक साठी 3 विकेट हॅट्रिक साठी हे 3000 आहे. 5000 विकेट हॅट्रिक. लक्ष विद्या मॅच कडे. सामन्याचा निकाल का असेल पुन्हा एकदा आपण नजर टाकूया स्कोर कार्ड कडे जिथे मनोज पाटील खेळतो आणि समीर लबडे यांना आपण पाहतोय. एकूण धावा फलकावरती टोटल 19 ज्यासाठी 52 52. ओ मागे ठेवला चेंडू. गती तेवढी चांगली होती. डॉट बॉल. थोडासा डावपेच आखले जातात. काहीतरी उपाययोजना तिथे आखल्या जातात. सामना सोडायचा नाही आणि त्यासाठी ही तयारी होते. गोलंदाज पुन्हा एकदा पुढे सरकेल. ओव्हर द विकेट न फटका फसलाय आणि फलंदाज होईल बाद. आता थोडा तुम्ही पण कंट्रोल करा कारण आता काय मध्यरात्र होऊन गेले. न्यू बॅट्समन रेडी ना. सर्वांनी जर कोऑपरेट केलं ना अंपायर तिथे बघा किती मेहनत घेतात. टीम मीटिंग जास्त बरखास्त. न्यू बॅट्समन रेडी ना. वेळ वाचवायचे. उद्याची तयारी करायची असेल तर आता वेळ वाचवायला लागेल. शुभम मी जॉब वरून निघालो होतो आणि मिथुननी कॉल केला. मी स्टेशनला आलो होतो. सँडीला कॉल केला. शुभम बोलतो दोन्ही टीम्स आलेत 4 ला मॅच सुरू होईल. मिथुननी कॉल केला होता आणि आयोजक होते का 4 वाजता सगळा रेडी आहे. दोन्ही टीम्स आले. सँडी पण होते. दोन्ही टीम्स आलेत फक्त कॉमेंटेटर्स नाही. आणि थोडं फनी आणि मॅच सुरू झाली 6 वाजता. जेन्युइन रिझन होता. थोडंसं मनोरंजन. मात्र उद्या तसं होणार नाही. संपवलं असतं. मी आपला जो टार्गेट असतं त्यामध्ये आम्ही काम करतो पण जो डिले झाला ते 2 तास गेले नसते तर नक्कीच. लक्ष विद्या मॅच कडे आणि विजयासाठी टार्गेट 52 52. धावफलक पुढे सरकले. सामना सोडत नाही. उसरली विरुद्ध वाजे. 1:07 आहेत आणि आपण पाहतो पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. धावसंख्या 23. पुन्हा एकदा प्रयत्न होईल. स्लिप कडे मिसफील्ड. अशा चुका कराल विठ्ठल पाटील सर. प्रयत्न तिथे जरूर होते आणि चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटला. मिळतील 4 धावा. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या टोटल आपण पाहतोय. षटकार होता आणि त्यानंतर आकाश भगतचं षटक संघासाठी महागडे राहिलं. आता एकूण धावा 2 षटकानंतर टोटल 27. 18 चेंडू 25 ची गरज. 18 बॉल 25. कडाक्याची थंडी सुद्धा. सर्वजण या मॅचचा आनंद घेत असताना टीम मीटिंग का होते
चला टीम मीटिंग नको, गोलंदाज तुमची चॉईस ऑलरेडी असतात. आता वेळ मिळतो ना, आता पुढचे दोन्ही संघ बघा. तुम्ही आता टीम मीटिंग संपवा, आता कुणाला बॉल्स द्यायचे कॅप्टन ठरवा. मात्र मॅच चालू असताना टीम मीटिंग नको, सहकार्य करा. खूप सूचना देतात, काही जण शुभम म्हणत असेल यांना काय घाई लागले, मात्र या आयोजकांच्या सूचना आहेत आणि ती माहिती आम्ही पोहोचवतो. तर आता पुढचे दोन्ही संघ असतील ना, तुमच्या मीटिंग सुरकून घ्या, कारण आचारसंहिता सुद्धा चालू आहे. आकाश भगत 2 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या 27, टार्गेट 52. तर ओव्हर नंबर 3 आणि सामना आपण पाहतोय. गोलंदाज विठ्ठल पाटील सर आलेत, मॅजिकल चेंज बॉलर आहेत. या मॅचला त्यांना यू टर्न द्यायचा असेल तर डॉट बॉल, विकेट, कमबॅक जरूर करून देतील. 18-25 चेंडू आणि धावांमध्ये तफावत आहे. इथे तो तफावत कुठला संघ कमी करणार. पहिला चेंडू चांगला होता, सिंगलवर जरूर रोखले आणि याच गोलंदाजीची आता गरज आहे. इथून धावफलक जर थांबवायचा असेल, विठ्ठल पाटील सरांना माहिती आहे व्हरायटी, व्हेरिएशन, वेगवेगळे चेंडू फेकणं आणि हे काम आता त्यांना करावं लागेल. रिलीज ऑफ द डिलिव्हरी, हाईट ऑफ द डिलिव्हरी, त्यानंतर डेलिगन्सी, जी गोलंदाजी तीव्रता असते त्यावर आता या योजनेवर त्यांना काम करावं लागेल. सज्ज होतील ओव्हर द विकेट ना. समोर ठेवला हाफ ट्रॅकर, ऑन साइडला ताकदीचा वापर, जो वेगाने फिल्डर आल्या बघा. गुड फिल्डिंग, चुकून देत असताना तितक्याच वेगानं 2 धावा पूर्ण होतील. सामना रंगेल का? रंगेल, शेवटपर्यंत रंगेल. जो मेहनत करेल त्यांना यश मिळेल. चर्चा जरूर होते, काही उपयुक्त डाव पेच आखले जातात. सामना दोन्ही संघांना सोडायचा नाहीये. इक्वेशन अनालिसिस, पूर्वेश एकूण धावा धावफलकावर टोटल 30, आता 16 चेंडू 22 धावेची गरज. 16 बॉल 22. विठ्ठल पाटील सर अनेक वर्षांचा त्यांना अनुभव आहे, क्रिकेट जवळून पाहिलं आणि आता इथे सामन्यामध्ये प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होतोय. फलंदाज थांबत नाही. ओ गुड कॅच, तिथे अमित बाद झाला, मात्र एक क्षेत्ररक्षक काय झेल टिपला. अजय पगारेची फिल्डिंग आवडली असेल तर टाळ्या होऊ द्या. न्यू बॅट्समन फिल्डिंग सेट करा प्लीज. विठ्ठल पाटील सरांना आपण जरूर पाहतो. आतापर्यंत सिंगल 2 विकेट, एकूण धावा धावफलकावरती टोटल पाहतो 30 धावा आहेत. विजयासाठी टार्गेट 52, 52. 15 चेंडू आणि 22 धावेची गरज. 15 बॉल 22. नवीन फलंदाज आलाय पंकज दळवे, क्रमांक 5 वर. संघनायके पंकज, मॅचला सुद्धा त्याला यू टर्न द्यायचे. फटका फसलाय, हो बॅट्समन आउट आणि विठ्ठल पाटील सर बॅक टू बॅक 2 विकेट्स. न्यू बॅट्समन रेडी राहा लगेच. लक्ष उद्या मॅच कडे. विठ्ठल पाटील सर आहेत आतापर्यंत सिंगल 2 धावा 2 विकेट, एकूण धावा धावफलकावरती 30, टार्गेट 52. येणारे चेंडू आणि धावांचे कॅल्क्युलेशन, विनिंग कॅल्क्युलेशन कडे कटाक्ष लक्ष देऊया आपण. 14 बॉल 22, 14 चेंडू 22 धावा. एक फटका मॅच मध्ये कमबॅक करून देईल. मात्र बाद झाला प्रतीक, बाद झाला समीर, बाद झाला अमित, पंकज, आता प्रवीण वारदे आणि समीर मनोज पाटील. जबाबदारी, तोच प्रयत्न, ताकदीचा प्रचंड वापर, डीप कडे कुठली संधी दिली नाही. विठ्ठल पाटील सरांची गोलंदाजी आवडली असेल, टाळ्या झाल्या पाहिजेत. काय बॉलिंग झाली बघा, अनुभव. फ्रूट सलाड बॉलिंग म्हणूया, वेगवेगळे व्हेरिएशन दाखवलं, मिश्रित गोलंदाजी केली, फलंदाजांना थांबवलं, मोठ्या फटक्यांची संधी दिली नाही. आणि विठ्ठल पाटील सरांना माहिती आता 5 चेंडू मध्ये एवढी मेहनत झाली
तर शेवटचा चेंडू कसा पाहिजे हे अनुभव त्यांच्याकडे. समोर उभा आहे फलंदाज मनोज पाटील. इक्वेशन अनालिसिस 13 मध्ये 21. आता लाईन पाहिली, वेट मिळाला आणि आला हा चौकार. 4 धावा. षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 52चं टार्गेट आहे. 35 झाल्यात. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 12 बॉल 17 धावेची गरज. पोलिंग रूम मधून ऑडियन्स पोल आलाय. चला गोलंदाज. ओहो, गुड कॅच. आणि ज्या विकेटची गरज होती मॅच मध्ये काय येऊ शकतो. आता मॅच मध्ये वाजे कमबॅक करेल. सामना सोडायचा नाहीये. विजयासाठी टार्गेट आहे 52. विघ्नेश कडून संघाला अपेक्षा आहेत आणि त्याची गोलंदाजी चांगली झाली तर कमबॅक होऊ शकतो. वाजे कॅप्टन विठ्ठल पाटील सर, प्लीज कोऑपरेट, प्लीज कोऑपरेट. वारंवार टीम मीटिंग नको. अजून 2 मॅचेस. हा सामना संपायला 2 वाजतील आणि त्यानंतर फ्रेश 2 मॅच आहेत. म्हणजे अजूनही ही इनिंग सोडून 4 इनिंग बाकी आहेत. सूचना आहेत आपल्याला. विनिंग कॅल्क्युलेशन. येणारी चेंडू आणि धावांचं अंतर 11 मध्ये 17 धावेची गरज. 11 बॉल 17. काय येऊ शकतो. गोलंदाज विघ्नेश पाटील. विकेट त्याला मिळाले मात्र फलंदाज परेश निंबाळकर कडून त्या विध्वंसकारी खेळाची गरज आहे. करू शकतो. अनुभव प्रचंड त्याच्याकडे. परेश निंबाळकर क्रमांक आलाय 7 वर. ओहो, हा आनंद. फलंदाज होईल बाद. दबाव पुन्हा निर्माण झाला. 10 बॉल 17ची गरज. आमचे इरा पुरस्कर्ते ऋषिकेश चौधरी यांच्याकडून माहिती मिळाली आम्हाला का इरा 11 नेरे संघ क्वालिफाय झाला आणि इरा 11 शिवकर हा संघ क्वालिफाय झाला. शुभम, आम्ही जेव्हा विगर नाईट स्पर्धा कव्हर करत होते आणि तिथे एका पॅकरचे 3 संघ गेले होते आणि आम्हाला माहिती देतात इरा 11चे 2 संघ आतापर्यंत क्वालिफाय झालेत. तर पुढे आम्ही सन्मान करणार आहोत राकेश दादा चाळके पनवेल आणि सिद्धेश दादा चाळके यांचा. आयोजकांनी विनंती करेन आपण सन्मान करूया. 10 बॉल 17ची गरज. मॅच मध्ये काय होणार. एक फटका विजय खेचून आणेल. ओहो, विठ्ठल पाटील सरांचं षटक. इथे व्हाईट बॉल ऑन हॅट्रिक वर. विठ्ठल पाटील सरांच्या षटकामध्ये चौकारचा अपवाद वगळता 8 धावा दिला आणि आता विघ्नेश पाटील. सामना सोडण्यात दोन्ही संघ तयार नाहीये. 10 चेंडू 16 धावा. चला स्पीडअप करा प्लीज. कॉपरेट. स्पीडअप आम्हाला हवाय. सूचना आहेत आपल्याला कारण मध्यरात्री होऊन गेले 1:17 आणि पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना आहे. अजूनही 2 मॅचेस बाकी आहेत. 4 षटकांच्या त्या लढती आपण जरूर पाहणार आहोत. विघ्नेश पाटील. गुड बॉलिंग. कमबॅक होत असताना सामना मात्र आता दोघांनाही समान संधी. 9 चेंडू 16. 9 बॉल 16. काही होऊ शकतो. डॉट बॉल विकेट दडपण निर्माण करेल.
बॉलिंग टीमला आपण पाहतोय बॅटिंग टीमवर मात्र एखादा फटका मॅच खेचून आणेल. काय लाईन आहे बघा. गुड बॉलिंग कमबॅक होत असताना आता पुन्हा एकदा विनिंग कॅल्क्युलेशन. 8-16 8 बॉल 16 डॉट बॉल कमबॅक करून देतो विघ्नेश. 2 विकेट 2 डॉट 1 वाईट. फक्त एकच धाव दिले. पुढचा चेंडू. गुड बॉलिंग आणि यस इथे आउट. बॅट्समन आउट. ऑनलाईन 500 रुपयाचं प्राइज आहे. तर विघ्नेशच्या स्कॅनरवर ते सेंड केले जातील. तर 4 चेंडू आणि 12 धावेची गरज. सॉरी चेंजेस होईल. 6 मध्ये 12 आणि विघ्नेशचे षटक बघा 5 धावा त्यांनी दिल्या. 2 विकेट 40 धावा आहेत. 52 करायचे. वाजे संघ भरपूर डिले करतात. मॅचचा रिदम तुटतोय. 7 विकेट. अंपायर त्यांचं काम सुरू आहे. खेळाडू त्यांना कोऑपरेट करत नाही. कोणते पंच नसतील ते डायरेक्ट टीमच्या मीटिंग मध्ये जातात. ते फक्त सँडी पालकरच करू शकतात. बाकीच्यांना नाही जमणार. याचा त्यांचा अट्टास असतो का मॅच लवकर कव्हर करावं. आपण मागचे जर मॅचेस पाहिले ना शुभम तर आपण 11:30 5व्या मॅचेसवर होतो. मग त्यानंतर जो डिले झालाय ना तो वाढत चाललाय. म्हणजे हा फरक पडतो. एखादा मॅच मध्ये जर वेळ गेला तर तिथे 1-1.5 तास वाया गेला जातो. त्यामध्ये अगोदर 2 तास वाया गेलेत. कारण पनवेलमध्ये एवढा उशीर होत नाही कारण आपल्या स्पर्धा 2 पर्यंत संपतात. आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो. सहा चेंडू आणि 12 धावेची गरज. मनोज पाटील सलामीवीर आहे. त्याच्याकडून संघाला अपेक्षा शेवटचं षटक घेऊन आले गोलंदाज प्रज्योत पाटील. 6 बॉल 12 ची गरज. मनोज कडून संघाला अपेक्षा आहे. तो सलामीवीर तो या मॅचला यू टर्न देऊ शकतो. पहिला चेंडू व्हाईट बॉल. 6 मध्ये 12 5 चेंडू 12. फिल्डर आपण रेडी राहा. 6 मध्ये 12 होते आता 6 मध्ये असतील 11. कॅल्क्युलेशन व्हाईट बॉल प्लस मायनसचे कोड येणारे 6 11. नवीन गोलंदाज आहे. अनुभव त्याच्याकडे कमी आहे. गोलंदाज आपण पाहतोय षटक हाताळतो प्रज्योत पाटील. मॅचला त्याला यू टर्न द्यायचं. ही हिरो बनण्याची प्रज्योतला संधी आहे. मात्र समोर सलामीला आलेला उसारलीकडून मनोज पाटील.
6 मध्ये 11, एक फटका बरोबरी साधेल, विकेट दबाव निर्माण करेन, कारण ऑलरेडी 7 विकेट गेलेत. प्रत्येक सामना इथे चुरशीचा होतोय. बॅटच्या पट्ट्यात आलाय. ओ हो, गुड कॅच, क्षेत्ररक्षक होत्या फिल्डरने अजय पगारे. कॅच आणि रंगात आली बघा ही मॅच. फिल्डरने धरली कॅच, रंगात आली बघा ही मॅच. फिल्डरने धरली कॅच, रंगात आली. बॅट्समन लवकर रेडी राहा. चला बॅट्समन लवकर या, भरपूर डिले करता आपण. नवीन फलंदाज अगोदरच तयार ठेवा. पुढच्या फिल्डिंग टीमला विनंती, आपण येऊन थांबा इकडे. फिल्डिंग टीम तर जय चौधरी सर या, आपण डीचे कक्षाशी आपण लगेच संपर्क साधा. आयोजक आहेत. 8 विकेट गेल्यात, 41. सामना अजूनही बॅलन्स आहे. थंडी उडवणारा सामना आहे आणि काय झेल टिपला अजयनं, खुश केला सर्वांना. अजय पगारे त्यांनी 3 झेल त्या क्षेत्रामध्ये टिपल्या आणि क्षेत्ररक्षण करून सुद्धा तुम्हाला सामना जिंकता येतो हे त्याच्या खेळानं, त्याच्या क्षेत्ररक्षकानं दाखवून दिलं. गुड फिल्डिंग. 5 मध्ये करायचे 11. सामना अजूनही चुरशीचा आहे. सामना अजूनही 2 संघामध्ये रंगताना पाहतोय. 5 मध्ये 11. फलंदाज आलाय राहुल निंबाळकर. 5 मध्ये 11. ओ लॉफ केला. विकेट नंबर 9. सिंगल डबलला विसरल्यानंतर मॅचचं उत्तर का असतं. प्रज्योत पाटीलला विकेट मिळाले. चला फिल्डिंग सेट करा. न्यू बॅट्समन या लगेच. भित्रा पांड असे सॉन्ग सुरू राहिले तर इथून कोणच हलणार नाही. 4 चेंडू आणि 11 धावा. एकदा गोलंदाजी आवडले असेल तर प्रज्योत साठी टाळ्या होऊ द्या. चेंडू शिल्लक 4. 9 विकेट. 41. 52 साठी नाकी 9 आणलंय. ओ गुड बॉल. प्रज्योत विघ्नेशनं दिलेलं 5 धाव्यांचं षटक आणि आता प्रज्योत पाटील गुड बॉलिंग. लास्ट विकेट या. 9 विकेट गेल्यात. 3 मध्ये 11. बॉटम एंडचे फलंदाज. ऑल आउट. मॅच विन. डीजे थांबा. सन्माननीय आमचे पाहुणे राकेश दादा चाळके आणि सिद्धेश दादा चाळके यांना आपण सन्मानित करतोय. तर योगेंद्र पाटील यांच्याकडून विघ्नेशला कॅश प्राइज आले, ते ऑनलाईन आमच्यापर्यंत पोहोचवले जाईल. चला नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम आपण या लगेच. नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम.